आज आपण बनवणार आहोत राजमा आणि चावल. पूर्ण मला शूट नाही करता आलं काही कारणामुळे. तर हे रात्रभर राजमा भिजवून ठेवले होते. तर कुकरमध्ये मी सगळं कांदा, टमाटर, बिन फोडणीचे हे राजमा बनवले आहेत. कांदा, टमाटर, आपला हिरवा मसाला, गरम मसाला, जे काही सुके मसाले सगळं एकत्र मिक्स करून मी घेतलं आहे आणि मी 3 शिटी करणार आहेत. राजमा होतो करायला ठेवणार, त्याच्या आधी मी भात ठेवला होता. हे भात बनतो इकडे साईडला आणि हे राजमा ठेवाय तोपर्यंत मी भांडी पण घासून घेणार आहेत. आमच्या घरात भांड्यांसाठी भरपूर असतो नेहमी, त्यामुळे हे बघू शकता तुम्ही खूप आहेत. भांडी घासून झाले आता. त्याच्यानंतर मग 3 शिटी राजमाचे पण झाले आहेत. आता शिजून झाला आहे राजमा. थोडंसं मॅश करूया थिक ग्रेव्ही बनण्यासाठी आणि थोडंसं पाणी टाकून आपण उकळी काढूया त्याची. उकळल्यानंतर मग आपण सर्व करूया गरमागरम जेवण, गरमागरम कुकरचं भात मऊ मऊ आणि मस्त कुकरमध्ये बनवलेले राजमा. तुम्ही बघू शकता किती छान कलर आला आहेत. हे बिन फोडणीचे राजमा आहेत. थोडंसं दही पण टाकलं होतं मी आणि टेस्टला तर खूपच अप्रतिम झाले होते. तर या मित्रांनो राजमा आणि भात खायला. तर आता तुम्ही सांगू शकतात, बघू शकतात खूपच छान ही प्लेट दिसते. सिंपल माझं जेवण असते, बनवते मी. तर आजचा कानमंत्र आहे, लोकांचा जास्त काही विचार करत बसू नका. जे आपल्या मनाला वाटते ते करा आणि योग्य टायमाला करा.